विद्यार्थी हे चांगले घडले पाहिजे, त्यांच्यासाठी नेमक्या काय सुविधा केल्या पाहिजे, आणखी शिक्षणात अडथळे थांबवण्यासाठी अजून काय केलं पाहिजे? तर माझा मुलगा घरात अभ्यास करायला जागा नसल्यामुळं 1,500 रुपये देऊन तो लायब्ररीमध्ये जातो. पण गव्हर्नमेंट प्रिपरेशन करतोय तो. तर माझी एक इच्छा आहे की त्यांनी आपण स्वतःच्यात लक्ष घालून एक लायब्ररी चालू करून द्यावी. बरं, ती लायब्ररी आतापर्यंत चालू व्हायला पाहिजे होती, कारण इथले सगळे जे विद्यार्थी आहे, ते घडले पाहिजे. मग इथून मागच्या नगरसेवकांना असं वाटलं नाही का की बाबा इथले विद्यार्थी घडले पाहिजे किंवा ते हे करणं गरजेचं आहे? असं कोणी विचारलं नसेल, पण मला आता सध्या तर असं वाटतंय का तर आम्ही त्या परिस्थितीतून चाललोय आता की आमची कंडिशन 1,500 रुपये महिना द्यायची नाही, तरी पण द्यावं लागतं का तर घरात जागा नाही अभ्यास करायला. बरं, लायब्ररी इथे झाल्यानंतर त्याचा लाभ तुमच्या सहित बाकीच्या विद्यार्थ्यांना कशा हो, प्रकारे? हा, त्याला स्वतः माझ्या मुलाला तर पडेलच, पण इतर मुलांना पण पडणारच ना, आणि पुढच्या पिढीला पण पडणार. तुमचा जो लायब्ररीचा प्रश्न आहे तो नेमका कोणता नगरसेवक सोडवीन, म्हणजे हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कुणाकडे मागणी करसाल? देविदास आप्पांकडे. देवदास आप्पा तांबेंकडे तुम्ही जर काही प्रश्न घेऊन गेले हा. तर हा प्रश्न सुटेल का? हो, सुटेल 100%.